तर तुम्हाला मी थोडक्यात एस-एस-बी अप्पाचा माझा जो एक्सपिरियन्स होता तो सांगणार आहे. ज्यावेळी माझं सी-डी-एस फर्स्टमधून जे सिलेक्शन झालं 2022मध्ये, त्यानंतर मी एस-एस-बीची माहिती काढायला चालू केली. तर मला भरपूर अकॅडमी सजेस्ट केल्या मित्रांनी किंवा बाकीचे जे सिनियर्स होते माझ्या कॉलेजमध्ये. त्यामधील जे पुस्तक आहे नटराजन सरांचं मी ते वाचलं होतं वाईल प्रिपेअरिंग द सी-डी-एस. तर त्यावेळी जे एक डोक्यात होतं की अप्पा अकॅडमीचा जो रिव्ह्यू आहे किंवा त्यांची जी सिलेक्शन रेशो आहे तो खूप चांगला आहे. तर त्यानंतर मी या ठिकाणी गेलो, नागपूर या ठिकाणी जी अकॅडमी आहे. तर खूप भारी एक्सपिरियन्स होता. खूप काही शिकायला भेटलं. स्वतः नटराजन सर जे आहे ते शिकवायचे. तर त्यांच्या लेक्चरचे काय मी नोट्स काढून ठेवलेत. पहिलं लेक्चर होतं त्यांचं OLQच्या संदर्भामध्ये. तर त्या संदर्भात आपण नोट्स काढलेले आहेत मी, त्या तुम्हाला मी सांगणार आहे आज. तर त्या बाबतीत हे व्हिडिओ असेल. थोडक्यात व्हिडिओ जो असेल तो PPDT आणि OIR म्हणजे स्क्रीनिंग टेस्टच्या संदर्भात असेल. स्क्रीनिंग हा खूप महत्त्वाचा विषय आहे आपल्याला SSBच्या प्रिपरेशनवेळी. तर आपण PPDT OIR वरती फोकस करू आजच्या लेक्चरला. तर सुरुवात करू आपण व्हिडिओला. पहिला पॉईंट आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की व्हॉट टू डू, व्हॉट टू डेव्हलप. तर ह्या OLQ ज्या आहेत त्या कशा डेव्हलप केल्या पाहिजेत, हाऊ टू डेव्हलप, त्या कशा डेव्हलप केल्या पाहिजेत, का डेव्हलप केल्या पाहिजेत, आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर भेटते की फाइंडिंग युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला यामधून ओळखून जाल की तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या तर. तर प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन ही जी आहे ती आपल्या OLQचा पहिला फॅक्टर असेल. OLQमध्ये प्लॅनिंग आणि ऑर्गनायझिंग हे खूप महत्त्वाचं आहे. जसं की आपल्या सिमिलर आपल्या डे टू डे लाईफमध्ये असतं, आपलं डेली रुटीन जे आहे ते देखील एक प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशनचाच भाग आहे. जसं की आपण सकाळी 6ला उठतो, एक्झरसाईज करणे, त्यानंतर कॉलेजला जाणे वगैरे, अभ्यास करणे. तर हे आपल्या डेली रुटीनमध्ये येतं. त्यालाच आपण प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन असं म्हणतो. ते एकमेकांच्या कोरिलेटेड आहे. तर ह्याचा यूज कसा करायचा आहे प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशनचा आपल्या PPDT टेस्टमध्ये असेल किंवा बाकी आपल्या GTO असेल किंवा त्याचबरोबर साईकच्या टेस्ट असतील त्यामध्ये. पहिला असेल त्यामध्ये इफेक्टिव्ह इंटेलिजन्स. इफेक्टिव्ह इंटेलिजन्स जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. चेक वेल इन टाईम म्हणजे इव्हॅल्युएट मल्टिपल ऑप्शन. तुम्ही मल्टिपल ऑप्शन्स यामध्ये शोधायचे आहेत जेणेकरून प्रॅक्टिकल सोल्युशन तुम्हाला एक फाइंड आउट होईल. जसं की PPDTमध्ये तुम्ही बघता तुम्हाला मल्टिपल्स त्या ठिकाणी डायग्रॅम पिक्चर बघितल्यानंतर स्टोरी सुचत असतात. पण तुम्ही एक ऑप्शन त्यामधला चूज करता आणि त्याचं प्रॅक्टिकल सोल्युशन जे आहे ते फाइंड आउट करता. त्यामुळे आपल्याला इफेक्टिव्ह इंटेलिजन्स ही खूप महत्त्वाची यामध्ये कन्सेप्ट आहे, OLQ आहे, की सगळ्या गोष्टी बघायच्यात आणि त्यानुसार एक प्रॅक्टिकल सोल्युशनपर्यंत पोहोचायचं, दॅट यू थिंक यू विल. ओके. सो हे आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करत असतो, क्विकली फाइंड आउट द सोल्युशन, एखाद्या प्रॉब्लेमचा सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी. तसंच आपण OIRमध्ये जे आहे ते एक प्लॅन चूज करायचा आणि त्याला फॉलो करायचं. डोंट कॉम्प्लिकेट द इश्यू. OIRमध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये होतं बघा PPDTमध्ये कॉम्प्लिकेट करत बसतो आपण आणि मल्टिपल वेजनी सोडवायला बघतो. तर ट्राय टू सॉल्व सिम्पली सोडवायचं आहे, जे की सिम्पल एखादा जो काही ऑफिसर असेल किंवा एखादा मॅन असेल तो प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसा एखादा प्रॉब्लेम सोडवू शकतो त्या टाईपमध्ये सिम्पली सोडवायचं. तर साईटमध्ये याचा ॲबस्ट्रॅक्ट टेस्टला याचा उपयोग होईल, तसंच GTOमध्ये प्रॅक्टिकल यूज होतो. तर ह्यामध्ये काय करायचं नाही तर डोंट ट्राय टू टॉक ऑन द आउट ऑफ द बॉक्स स्टोरी. स्टोरी कॉम्प्लेक्स नसली पाहिजे, आउट ऑफ द बॉक्स नसली पाहिजे. डोंट कन्फ्यूज, बी युअर नॅचरल सेल्फ असलं पाहिजे नॅचरली. डोंट रन फ्रॉम द प्रॉब्लेम. जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम दिसत असेल तर त्याला अवॉइड करू नका. समजा एखाद्या ठिकाणी डेड बॉडी असेल, पण तुम्ही ती डेड बॉडी न मानता तुम्ही त्या ठिकाणी जर एखादा बेशुद्ध पडला आहे किंवा एखाद्याला चक्कर येऊन पडले असं म्हटला तर तुम्ही प्रॉब्लेमपासून रन होत आहे. तर असं करू नका. प्रॉब्लेमला अवॉइड करू नका, त्याला सॉल्व करा. एक्सपिरियन्स कम्स फ्रॉम. आता एक्सपिरियन्स जो आहे तो ह्याचा कसा भेटतो, हर्ड. तुम्ही एखाद्या ठिकाणी ऐकलं असेल, पर्सनची एखादी स्टोरी ऐकली असेल किंवा पॉडकास्ट ऐकले असतील, एखाद्याला एक्सपिरियन्स ऐकला असेल एखाद्याचा, तर तुम्हाला ती जी आहे ती गोष्ट जाणवते. तसंच तुम्ही एखादी गोष्ट पाहिली असेल जसं की TV वरती, मीडियावरती, तरी देखील तुम्हाला यामधून डेव्हलप होते. रीडिंग महत्त्वाची आहे. 90% जी आहे ती रीडिंगमधून डेव्हलप होते. सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या त्या गोष्टी स्टोअर होतात आणि आपल्याला ते आठवत असते. वाय यू लर्न म्हणजे कम्स फ्रॉम हिअर वॉचिंग न्यूज. जसं की कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम असतील, पॉडकास्ट असतील, ह्या गोष्टी वाचल्यानंतर तुम्हाला हे डेव्हलप होत जाईल. तर डेव्हलप गुड रिअल लाईफ स्टोरीज आणि तुम्ही त्या प्रॅक्टिस करून रीड करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल.
रीड पीपल्स एक्सपिरियन्स, माणसांचे एक्सपिरियन्स वाचा किंवा ऐका, त्याचबरोबर मूवीज बघितल्या तरी देखील चालेल. पुढचं आहे इन्कल्केटिव्ह, म्हणजे काय तर तुम्ही ग्रास्प करा मोअर थिंग्स ज्या आहेत त्या ग्रास्प करा. तुम्ही त्याच्यासाठी गुगल वापरू शकता किंवा तुम्ही स्वतः एक्सप्लोअर करा वर्ल्डमध्ये, नवीन ठिकाणी जा. त्याचबरोबर काही नवीन गोष्टी असतील त्या करा, जेणेकरून तुम्हाला याचा एक्सपिरियन्स भेटेल. आता ह्याचा उपयोग कुठं होतो तर GTA कॅन्टिलेवर कन्सेप्ट बनवताना. तर ह्याच्यामध्ये काय होतं, रिसोर्सेस ऑप्टिकली यूज करायचे असतात, म्हणजे मिनिमम रिसोर्सेस आणि मॅक्सिमम आउटपुट दिलं पाहिजे. त्यालाच GTA जे आहे ते स्मार्ट गाय असं म्हणत असतो. लिडिंग टेक्स अवेअरनेस, तुम्ही लीड केलं तर तुम्हाला जे आहे ते अवेअरनेस भेटेल. रिझनिंग ॲबिलिटीमध्ये काय असेल तर फाइंड द कॉज अँड इफेक्ट ऑफ प्रॉब्लेम. तुम्हाला या ठिकाणी कारण शोधायचं आहे एखाद्या प्रॉब्लेमचं आणि त्याला जे आहे ते त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. त्याला रिझनिंग ॲबिलिटी म्हणतात. तर राईट युअर कम्प्लीट ॲक्शन जे असणार आहेत त्या स्टोरीचे OIRचे ते कम्प्लिटेड पाहिजेत. ओके. वर्किंग अनप्रेडिक्टेबल एन्व्हायरमेंट, त्यालाच रिसोर्स मॅनेजमेंट म्हणतो आपण. तर तुम्हाला रिसोर्स मॅनेजमेंट करता आले पाहिजेत. एखाद्या गोष्टीची गरज जी आहे, एखादी गोष्ट आहे त्याची गरजेनुसार कसा तुम्ही वापर करताय, रिसोर्स मॅनेजमेंट कसं करताय, हे खूप महत्त्वाचं आहे रिझनिंग ॲबिलिटीमध्ये. पुढचं असेल अवेलेबल रिसोर्सेस यूज बेस्टली. जे काय अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते तुम्ही बेस्टली यूज करायचं आहे, त्यालाच ऑर्गनायझिंग ॲबिलिटी म्हणतो. जसं की OIRमध्ये किंवा जसं की PPDTमध्ये आपल्याला ह्या टाईपमध्ये बघायला भेटतात. इंटरव्ह्यूसाठी खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी एक्सपोजर असणं खूप गरजेचं आहे. जसं की ॲक्टिव्हिटी यू पार्टिसिपेटेड, तुम्ही कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट झाला असाल, तसेच सोशल ॲक्टिव्हिटी असतील किंवा नॅचरली काही गोष्टी तुम्ही लर्न केलेल्या असतील, ह्या गोष्टी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये खूप फायदा करतात. रिझनिंग ॲबिलिटी हा महत्त्वाचा आहे. पॉवर ऑफ एक्सप्रेशन खूप इम्पॉर्टंट ऑफिसर्स लाईक क्वालिटी आहे, जी की तुम्हाला ग्रुप प्लॅनिंग एक्झरसाइज असेल, सायकोलॉजीच्या टेस्ट असतील किंवा PPDT देखील GDमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. क्लिअरली तुमचं ब्रीफिंग असलं पाहिजे. कम्युनिकेट देम हाऊ दे अंडरस्टँड, तुम्हाला कम्युनिकेट करता आलं पाहिजे GPAमध्ये, अंडरस्टँड करता आलं पाहिजे, समजून सांगता आलं पाहिजे. बॉडी लँग्वेज देखील खूप महत्त्वाचे आहे. पार्टिसिपेटेड फॉरेन कंट्रीज इंग्लिश इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तुम्ही पॉडकास्ट वाचू शकता. त्याचबरोबर तुमची डायरी रायटिंग करू शकता. कमांड ओव्हर द पॉईंट्स, कन्वे टू अंडरस्टँड क्लिअरली. तर तुम्ही हे पॉईंट्स क्लिअरली लक्षात ठेवा की इंग्लिश इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे. पुढचं असेल सोशल ॲडजस्टमेंट फॅक्टर्स, जे की सोशल ॲडॉप्टेबिलिटी त्याच्यामध्ये येतो. सोशल ॲडॉप्टेबिलिटीमध्ये काय आहे तर तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे, नियर बाय ग्रुप असेल तुमचा, जो काही जेंटलमॅन कॅन्डिडेट्स ज्या ठिकाणी अलाउट होतात स्क्रीनिंग झाल्यावरती, तर त्या ग्रुपचे तुम्ही ॲडॉप्ट झाला पाहिजे लगेच. इन ग्रुप डिस्कशन फ्रेंड्स पार्टिसिपेट देअर, अपोजिट व्ह्यू जो आहे तुमचा तो व्यवस्थित मांडायचा आहे त्या ठिकाणी आणि पार्टिसिपेट झाला पाहिजे ग्रुप डिस्कशनमध्ये, जो की सोशल ॲडॅप्टेबिलिटीचा भाग आहे. डोंट बिलीव्ह ऑल पीपल आर बॅड, असं नसतं. तुम्हाला या ठिकाणी स्वतःचा एक रूल तयार करायचा आहे, अनबायस्ड पर्सन व्हायचं आहे तुम्हाला आणि स्वतःची एक छाप त्या ठिकाणी पाडायची. फ्रेंड सर्कल किंवा रिलेशन विथ युअर कलिग्स हे देखील खूप महत्त्वाचा फॅक्टर रोल करतात. जर तुम्ही एखादा निगेटिव्ह विचार करताय, पॉझिटिव्ह अनबायस्ड पर्सन पाहिजे तुम्ही, जो की हेल्प करेल सगळ्यांना. प्रॉब्लेम जो आहे तो त्याचं सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करेल ग्रुपने. ग्रुप ॲडॉप्टेबिलिटीमध्ये व्यवस्थित पाहिजे. साईकमध्ये खूप महत्त्वाचं आहे, एक्स्ट्रोवर्ट पर्सन पाहिजे, म्हणजे की जो की त्याचा इम्प्रूव्ह करणार आहे शायनेस. तर हे कसं करू शकता, न्यू प्लेसेस व्हिजिट करू शकता तुम्ही, तसेच नवीन माणसांना भेटी द्याल, त्यांच्याशी बोलाल, पार्टिसिपेट कराल ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये. त्यावेळी तुम्ही तुमचा शायनेस जो आहे तो दूर करू शकता आणि एक्स्ट्रोवर्ट ह्यामध्ये याल. पुढचा असेल सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. फॉलो द राईट थिंग तुम्ही फॉलो करा. टाईम टेबल फॉलो करा तुमचं, त्याचा अर्थ आहे. व्हॅल्यू बिलीव्ह इन युअर रोल, तुमचा जो काही रोल असेल त्यानुसार तुम्ही स्वतःला गाईड करा आणि फॉलो करा रूल्स. रिमूव्ह बॅड हॅबिट्स, डिसिप्लिन असेल तो तुमच्यामध्ये ठेवा. बॅड हॅबिट ज्या असतील बाकीच्या त्या तुम्ही ज्या आहेत त्या एक एक करून कट करा. हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा तुम्हाला समजेल त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी जाणवतील. जसं की PPDTमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला समजते, आपल्याला हा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. तर त्यावेळी तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी समजल्यानंतर तुम्ही त्या डायरेक्शनने वर्क करत असता. पुढचं असेल कोऑपरेशन, खूप महत्त्वाची क्वालिटी आहे कोऑपरेशन. टेक हेल्प अँड गिव्ह हेल्प टू द स्टुडंट्स ॲज पर द नीड. सो ही क्वालिटी जी आहे ती तुम्हाला ही क्वालिटी डेव्हलप होते अर्ली चाइल्डहूडमध्येच. त्यामुळे ही एक जी क्वालिटी आहे ती तुम्हाला लहानपणापासूनच एक आत्मसात असते तुमच्यामध्ये. पुढचं असेल सोशल इफेक्टिव्हनेस,
सोशल इफेक्टिव्हनेस म्हणजे काय, आउटकम ऑफ फर्स्ट फॅक्टर्स. जसं की आपण मगाशी 2 फॅक्टर्स बघितले, त्याचा आउटकम जो आहे तो सोशल इफेक्टिव्हनेसमध्ये येतो. ह्याच्यामध्ये 5 क्वालिटी आहेत. पहिले असेल इनिशिएटिव्ह. तुमचा टेक फर्स्ट स्टेप इन राईट डायरेक्शन, त्याला इनिशिएटिव्ह म्हणतात. राईट डायरेक्शनला तुम्ही सुरुवात केली पाहिजे. हू टेक्स फर्स्ट ॲक्शन, पहिली ॲक्शन फ्रंट ॲक्शन तुम्ही केली पाहिजे, जेणेकरून एखादा प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही कॅच आउट करू शकाल. सिम्पली तुम्ही प्रॉब्लेमचा आन्सर फाइंड आउट करू शकाल. फाइंड आउट द आन्सर विच अर्लियर काही मिस्टेक झाले असतील त्याचा आन्सर तुम्ही फाइंड आउट केलं पाहिजे. जसं की GTOमध्ये काही मिस्टेक होत असतील, त्याचबरोबर HD मध्ये वॅटमध्ये असतील. साईकमध्ये 60 SRT असतात, कंप्लीट झाल्या पाहिजेत त्या. इफ यू कांट इनिशिएट यू कांट लीडर. ओके, सो एक कोट आहे हा खूप महत्त्वाचा. आणि अजून एक आहे सेल्फ डाऊट किलिंग द इनिशिएटिव्ह. जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत राहिला, सेल्फ डाऊट केला, तर इनिशिएटिव्ह तुमचा जो आहे तो किल होणार आहे. त्यामुळे जे काही मनात येत आहे फर्स्ट थॉट इन माइंड, तो SSBचा रोलच आहे PPDTच्या वेळी किंवा वॅट वेळी SRT वेळी असेल, तर तो इनिशिएट तुम्ही केला पाहिजे. तर मस्ट बी इन कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. तुम्ही कोऑर्डिनेशन कसं करू शकता, एकतर डिप्लोमॅटिकली किंवा टॅक्टिकली जे आहे ते तुम्ही ग्रुपमध्ये लीडर लेस टास्कमध्ये जे आहे ते कोऑर्डिनेशन करू शकता. पुढचा असेल सेल्फ कॉन्फिडन्स. सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो कसा तयार होईल, जर तुमच्याकडं नॉलेज असेल, इनफ थिंकिंग असेल, कम्युनिकेशन चांगलं असेल. जनरली ॲक्सेप्टेड स्टुडंट जो असतो त्याच्यामध्ये ह्या क्वालिटी बघायला भेटतात ग्रुपमध्ये. जसंच तुम्ही पार्टिसिपेटेड इन ग्रुप ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट असाल तर तुम्हाला भेटेल. नरेशन जे आहे ते इन टाईममध्ये केलं पाहिजे. स्पीकिंग कॉन्फिडेंटली पाहिजे. कम्स फॉरवर्ड, प्रत्येक वेळी पुढे येऊन तो बोलला पाहिजे. ग्रुप डिस्कशनमध्ये इनिशिएटिव्ह त्याने घेतलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या PPTTमध्ये देखील अशा टाईपचे पॉईंट दिसले पाहिजेत सेल्फ कॉन्फिडन्सला. इन्फ्लुएन्सिंग बाय पॉवर नॉट गुड. इन्स्पायर पीपल इन लॉजिकल वेमध्ये त्यानं थिंकिंग केलं पाहिजे, जे की प्रॅक्टिकली पॉसिबल आहे रिअल लाईफमध्ये. द थॉट्स कम इन माइंड विच यू थिंक यू बिलीव्ह. ओके, तर ही कोड त्यांनी दिलेला होता. तर हे झाले OLQचे लेक्चर जे होते, पहिले 3 लेक्चर OLQच्या संदर्भात होते. पुढं त्यांनी आपल्याला जे PPTTच्या संदर्भात लेक्चर्स आहेत ते घेतलेले आहेत. तर PPTTच्या संदर्भात आपण बघूया आता. स्क्रीनिंगवरती फोकस करूया. स्क्रीनिंगवरती महत्त्वाचं जे आहे ते लिहायचं आहे. मूड लिहायचा आहे त्या कॅरेक्टरचा. त्यानंतर एज असेल, सेक्स असेल आणि डेव्हलप करायची स्टोरी डेव्हलप करताना अराउंड द पिक्चर असली पाहिजे. त्याच्यामध्ये सम ॲक्शन्स त्यांनी या ठिकाणी लिहिल्या पाहिजेत. टोटल स्टोरी लिहिण्यासाठी 4 मिनटं भेटत असतात. 1 मिनिट तुम्हाला जे आहे ते लिहिण्यासाठी, 30 सेकंड बघण्यासाठी असेल. स्पीक कॉन्फिडेंटली म्हणजे टेक पार्ट इन डिस्कशनमध्ये तुम्ही पार्ट घेतला पाहिजे. GDच्या ॲटलिस्ट 4 to 5 पॉईंट जे आहे ते तुम्ही बोललं पाहिजे. डोंट डू टू मच हँड गेस्चर पूर्ण जास्त तुम्ही करू नका. कॉन्फिडेंटली तिथं बसलं पाहिजे. तर विनिंग एज आहे हा आपण बघणार आहे. तसेच शाउटिंग, काही जण विद्यार्थी पॉईंट भेटला नाही तर काही स्टुडंट शाउट करत असतात PPTTच्या डिस्कशनमध्ये, ते नसलं पाहिजे केलं तुम्ही. विनिंग एज काय आहे तर तुमचा फॉर्मल जे कपडे आहेत तुमचे ते ॲप्रोप्रिएटली वेअर केले पाहिजेत. कीप रिपीटिंग युअर स्टोरी इन माइंड. तुमची जी स्टोरी असेल ती तुम्ही व्यवस्थित जी आहे ती माइंडमध्ये रिपीट केली पाहिजे सारखी. थिंक हाऊ विल, त्या ठिकाणी तुम्ही कसे रिप्रेझेंट करणार आहे ते तुम्ही विचार केलं पाहिजे. नर्वसनेस असेल किंवा कंपोज्ड तुम्ही राहिलं पाहिजे. तर लुक ऑनली, आता हे जे आहे तर नॉट ऑनली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे आहे ते ॲसेसरकडे बघायचं नाही. फक्त तुमचा जो काही ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये तुम्ही डिस्कशनला पार्टिसिपेट व्हायचं, ॲसेसरकडे बघायचं नाही. ट्राय टू इनिशिएट, तुम्ही इनिशिएट केलं पाहिजे. ज्यावेळी सर्वांचं नॅरेशन संपून होईल, तर ज्यावेळी GD चालू होईल त्यावेळी तुम्ही स्वतः इनिशिएट केलं पाहिजे. यू डोंट ट्राय टू गेट इन 3. टॉप 3मध्ये आला नाही तरी काही हरकत नाही. फक्त तुमचे 4 ते 5 पॉईंट जे आहे ते व्यवस्थित एक्सप्लेन करता आले पाहिजे. तुमचं जे डिस्कशन असेल ते ऑडिबल पाहिजे. ऑडिबल जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे पॉईंट्स सविस्तरपणे मांडू शकाल. ट्राय टू बी क्वाईट इन सम प्लेसेस लाईक देर इज अ फिश मार्केट हॅपन्स, सो दॅट टाईम यू हॅव टू स्टे क्वाईट समटाईम्स. तर स्पीक वेन ऑल द स्टॉप अँड ॲक्युरेट टाईम. सो तुम्हाला हे कळता आलं पाहिजे की कधी बोलायचं आहे, कोणता पॉईंट रिपीट झाला नाही तो बोलायचा आहे. ज्यावेळी तुमचं जे लक्ष सर्वांच्या स्टोरीवरती असेल त्यानंतरच तुम्ही हे पॉईंट गॅदर करू शकाल. इफ यू लाईक एनी वन स्टोरी, त्यावेळी त्याला सपोर्ट करा. डोंट डॉमिनेट करू नका, त्याला सपोर्ट करून पुढे जा. मेंटेन द काम पोश्चर, तुम्ही तिथं शांत दिसला पाहिजे. लाईव्हलीनेस जी ऑफिसर लाईक क्वालिटी ती तुम्हाला या ठिकाणी प्रूव्ह करता आली पाहिजे. पुढचं असेल आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर स्टोरी, त्यानंतर काय केलं पाहिजे.
तर काम डाऊन, शांत राहा, थिंक अबाउट द स्टोरी, क्रॅक इट, एन्जॉयली, रिपीट युअर स्टोरी इन युअर माइंड. त्यानंतर जे असेल की इम्पॉर्टंट पॉईंट जे आहे स्टोरीचे तुम्ही ते माइंडमध्ये ठेवाल, त्याला रिपीट करा. तसेच काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर देखील चेंजेस करू शकता तुम्ही नरेशनच्या वेळेस. त्याचबरोबर फोकस ऑन युअर सेंट्रल कॅरेक्टर, टेल द स्टोरी अराउंड दिस, वॉक इन हॉल विथ गुड पॉइश्चर. त्याचबरोबर पुढचं असेल प्लीज लिसन 3 इन्स्ट्रक्शन्स केअरफुली. ते GTO किंवा इंटरव्ह्यूइंग ऑफिसर जे असतात ते इन्स्ट्रक्शन देत असतात, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्या ऐकल्या तर तुम्ही बघू. डिसाईड द नंबर ऑफ कॅरेक्टर जे असतील स्टोरीचे तुम्ही डिसाईड केले पाहिजेत. जसं की 3 असतील, 4 असतील. त्याच्यानंतर तुम्ही मेन हिरो जो असेल तुमच्या स्टोरीचा मेन हिरो त्याला डिसाईड करायचा आहे. जो मेन हिरो असेल तो प्रोॲक्टिव्ह असला पाहिजे, तो तुमच्या एजचा असला पाहिजे. बाकी ह्या गोष्टी आहेत, पुढं आपण बघू. ऑल अदर रिलेट दॅट, म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत स्टोरीचे सराउंडिंग असेल, डिटेल्स असतील, ॲक्टिव्हिटी, कोणता मूड असेल चेहऱ्यावरती दिसत असेल तर क्लिअरली तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. तर कसं मेन्शन करायचं आपण पुढच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये बघूया, जो की 1 मिनिटानंतर दाखवतो तुम्हाला मी. मेन कॅरेक्टर जो आहे तो कॉमन असला पाहिजे इन प्रॅक्टिकल लाईफ. डोंट क्रिएट द प्रॉब्लेम्स, ट्रॅजिक सोल्युशन्स इफ नॉट इन द पिक्चर. जर पिक्चरमध्ये एखादा प्रॉब्लेम दिला नसेल किंवा ट्रॅजिक सिच्युएशन दिली नसेल तर त्याला क्रिएट करू नका. मॅच स्टोरी विथ द पिक्चर. जी स्टोरी असली पाहिजे ती अराउंड द पिक्चर असली पाहिजे आणि ती रिलेटेड असली पाहिजे पिक्चरच्या. किंवा काही जण काय करतात आधीपासून स्टोरी पार्ट करून जातात, त्याचा उपयोग नाही. मेक नॅचरल स्टोरी शोज OLQ. तुमची स्टोरी जी आहे ती नॅचरल असली पाहिजे, जो की तुमचा जो स्वतःचं सेल्फ असेल ती त्याच्यामधून दिसली पाहिजे. प्रॅक्टिस इज नॉट डीड. मेन कॅरेक्टर जो असणार आहे तुमचा तो व्हेरी डिटेलमध्ये तुम्ही एक्सप्लेन करायचा नाही, त्याच्यासाठी 1 लाईन इनफ आहे त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी. शॉर्ट अँड स्वीट पॉईंट असले पाहिजेत, क्लिअर ॲक्शन असलं पाहिजे, कन्वे थॉट विथ युअर स्टोरी. 3 पार्ट्स असले पाहिजे स्टोरीमध्ये. पहिलं असेल व्हॉट हॅपन, काय झालं होतं, करंटली काय होत आहे आणि फ्युचरमध्ये काय आउटकम असेल त्याचा, तर हे पार्ट पाहिजे. तर स्टोरी नरेशन झाल्यानंतर तुम्ही स्टे कूल, यूज दॅट लिमिटेड टाईम. तुमचं जे टाईम असेल तुम्हाला भेटलेलं ते वापरा. इमॅजिन द स्टोरी, राईट इन द गुड हँड रायटिंग. ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे स्टोरी रायटिंगच्या टाईमला. तर पुढं आपण बघणार आहे आता कसं स्टोरी लिहायची, की गुड ऑब्झर्वेशन पाहिजे तुम्हाला. PPTT जर चांगली लिहायची असेल तर गुड ऑब्झर्वेशन, नरेशन गुड केलं पाहिजे PPTT टॅटला. मिनिमम पॉईंट बट गुड पॉईंट्स तुम्ही त्या ठिकाणी शेअर केले पाहिजेत. बाकीच्या गोष्टी GD आणि ह्याच्या दिलेल्या आहेत मी. तर आपण आज PPTच्या संदर्भात बघू फक्त. OIR वरती पण खूप त्यांनी भारी लेक्चर दिलं होतं नटराजन सरांनी. तर OIR वी ब्लेम ऑन PPTT. सर्वजण PPTवर ब्लेम करतात की माझं स्टोरी कंप्लीट नाही झाली, प्रॉब्लेम झाले ग्रामरमध्ये किंवा त्या ठिकाणी नरेशन करता नाही आलं. बट द रिअल गेम इज ऑन हिअर. म्हणजे PPTवरती काय नाही तर इतकं OIR वरती पण डिपेंड आहे. तर OIR जी आहे ती तुमच्या हातामध्ये आहे, GD मात्र तुमच्या हातामध्ये नाही. त्यामुळे जी हातामध्ये आहे तुमच्या, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी स्कोर करू शकता चांगला, ती आहे OIR. OIRवरती तुम्ही जर फोकस केला तर तुमचं चान्सेस आहेत सिलेक्ट होण्याचे. तर या ठिकाणी तुम्ही 1 किंवा 2 जर या ठिकाणी ग्रेड घेतला तर बेस्ट किंवा गुड तुम्हाला टाईप भेटला तर खूप जास्त चान्सेस आहेत तुम्ही स्क्रीनिंग होण्याचे. PPTमध्ये काय आहे तर पार्टिक्युलर वे ऑफ लुकिंग. तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसे बघतायत किंवा तुमचं अंडरस्टँडिंग काय आहे एखाद्या समथिंग गोष्टीबाबत ते तुम्हाला कळतं. हिअर ऑल आर करेक्ट. या ठिकाणी सर्व बरोबर आहे. गेस द कॅरेक्टर इन बॉक्स. तुमचं जे काही कॅरेक्टर असतील ते बॉक्समध्ये लिहायचे आहेत. पुढे बघूया आपण. डोंट आस्क एनी वन्स स्टोरी, इम्प्रोवाइज युअर स्टोरी इन युअर हेड. तुमची स्टोरी तुम्हाला स्वतःला तयार करायची आहे. लिसन देम केअरफुली. ज्यावेळी ग्रुप डिस्कशन असेल त्यावेळी तुम्ही केअरफुली ते स्टोरी बघा. देन यू कॅन ओनली टेक पार्ट इन ग्रुप डिस्कशन. इफ यू नॉट नो एनिथिंग. जर तुम्हाला काय माहीत नसेल, तुमची स्टोरी जर डिफरंट असेल तर तुम्ही दुसऱ्याला अपोज करण्याऐवजी त्याचे पॉईंट कन्सिडर करा आणि त्याच्या रिलेटेड तुम्ही बोला. नॉट लुकिंग ॲट ॲसेसर. तुम्ही ॲसेसरकडे बघू नका. लुक आउट ऑनली इन द स्टुडंट्स, बी गुड इन लिसन. तर तुमची ॲसेसरकडे बघू नका, तुम्ही मुलांकडे किंवा त्या ग्रुपमध्ये बघा फक्त. जर तुमची स्टोरी व्यवस्थित झाली नसेल तरी देखील किंवा झाली असेल तरी देखील बाकीच्यांचे पॉईंट्स व्यवस्थित वाचा, ऐका, जेणेकरून तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये व्यवस्थित भाग घ्याल. बॉडी लँग्वेज जी आहे ती खूप महत्त्वाचा पार्ट प्ले करते. तर तुमची बॉडी लँग्वेज व्यवस्थित पाहिजे. 1 मिनिट फिनिश करायचं आहे, 1 मिनिटामध्ये नॅरेशन कंप्लीट करायचं आहे. कारण का ते स्टॉप लॉस लावतात त्या ठिकाणी, 1 मिनिटामध्ये ते स्टॉप म्हणतात आणि नेक्स्ट नंबर येत असतो. त्यामुळे 1 मिनिटमध्ये नॅरेशन कंप्लीट करायचा प्रयत्न करा.
कॉन्फिडेंटली टॉक बोला. नरेशन जे आहे ते तुमच्या हातामध्ये आहे. हँडल करा प्रेशर तो. प्रॅक्टिस फॉर नरेशनची प्रॅक्टिस करा. यू गेट कमांड तुम्हाला भेटू शकते जर तुम्ही प्रॅक्टिस केली बोलण्याची. तर पार्टिसिपेट व्हा, ओपन अप व्हा आणि इंटरेस्टिंगली पार्ट करा. भाग घ्या ग्रुप डिस्कशनमध्ये, तेव्हा तुम्ही होऊ शकाल. तर हे कसं होऊ शकेल, तर तुम्हाला पब्लिक स्पीकिंग आलं पाहिजे. तर पब्लिक स्पीकिंग म्हणजे काय, इक्वल इम्पॅक्ट आहे. तुम्ही काय बोलत आहात, तुमची गेस्चर कशी आहेत, त्याचबरोबर तुमचे स्टोरीमध्ये किती पॉवर आहे हे डिपेंड आहे ह्याच्यावरती. तर 50% वर्क जे आहे ते तुमचं होतं जर तुमची बॉडी लँग्वेज जी आहे ती व्यवस्थित असेल तर. तर प्रॉपर इटिक्वेट पाहिजे, तर रिॲक्टिंग पण करता आलं पाहिजे. उगाच नुसती मान हलवायची वगैरे ह्या गोष्टी पूर्ण टाळा. पब्लिक स्पीकिंग वाढवा, त्यामधून तुम्हाला हे समजेल. ट्राय नॉट टू सी ॲसेसरकडे बघू नका, ऑनली लुक द अदर फ्रेंड्स. शेकिंग लेग्स जी आहे, तुमची पाय हलवायची काही जणांना सवय असते, तर ही खूप बॅड हॅबिट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मेक कॉन्स्टंट युअर लेग्स. जर तुमचे शेकिंग हॅबिट असेल तर काय याचा मिनिंग आहे की लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत, त्यामुळे तुम्ही या गोष्टी करत आहात. तर स्टेज 1साठी काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपण बघू. स्टेज 1मध्ये आर्मी ॲटिट्यूड असला पाहिजे तुमच्या स्टोरीमध्ये आणि नरेशनच्या टाईममध्ये. त्यामधून तुम्हाला कॉन्फिडेंटली बोलता आलं पाहिजे, लाऊडनेस पाहिजे, व्हेरी केअरफुली एखाद्या गोष्टीवरती सांगता आलं पाहिजे. लिसन ऑदर्स. तुमच्या ऑदर्स ज्या स्टोरी असतील त्या तुम्हाला व्यवस्थित ऐकता आल्या पाहिजेत. सिट लाईक ऑफिसर, पार्टिसिपेटेड इन ग्रुप, ॲटलिस्ट स्पीक न्यू पॉईंट्स अप टू द 4 to 5 पॉईंट्स ॲटलिस्ट. तर प्रिंट OR टेस्ट तुम्ही प्रिंट करू शकता, त्याची लिंक मी कमेंटमध्ये देईन. तिथून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ORची. SSB क्रॅकचं माझ्याकडे बुक आहे त्यामधून. तर ॲटिट्यूड तुमचा पॉझिटिव्ह असला पाहिजे. तर रिग्रेट करू नका, नर्वसनेस येत असते किंवा रिग्रेट करू नका. जे माझं स्टोरी अर्धी राहिली असेल किंवा कधी ग्रामर मिस्टेक झाले असतील किंवा मला सांगताना व्यवस्थित सांगेन का नाही, स्टोरी कंप्लीट झाली नाही, तर ह्या गोष्टी मनात आणू नका. त्या ठिकाणी व्यवस्थित नरेट करा. पुढचं असेल डोंट टेक प्रेशर, मेंटेन द गुड बॉडी लँग्वेज. तसेच सोशल गाय बना, ॲक्टिव्ह व्हा ग्रुपमध्ये. डोंट गेट द स्ट्रेसमध्ये राहू नका. डोंट इव्हॅल्युएट बाय युअर सेल्फ इन प्रोसेस. यू हॅव टू जस्ट टेक द पार्ट इन प्रोसेस. जस्ट कंटिन्यू करा, न्यू ऑलवेज. डोंट सी बॅक व्हॉट इज रॉंग हॅपन विथ मी. मिस्टेक काढत बसू नका, पुढं कंटिन्यू करत राहा आणि ज्या ठिकाणी चुकलं असेल त्या ठिकाणी सॉरी म्हणा, हेजिटेट करू नका. आन्सर व्हॉट यू नो विथ कॉन्फिडन्स. आयज कॉन्टॅक्ट खूप महत्त्वाचा आहे. डोंट ॲनालाइज इंटरव्ह्यूइंग ऑफिसर ऑर अदर्स ॲसेसर अबाउट यू. डोंट टेक द टेन्शन अँड बी ओपन माइंडेड. ह्या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आता PPDT आपण बघू. PPDTच्या संदर्भात कसं लिहायचं आहे, तर असा बॉक्स क्रिएट करायला लागतो जेणेकरून तुमचा मेन हिरो जो असेल त्याला सर्क्युलरमध्ये तुम्ही ॲड करा. जसं की मेल आहे, जेंडर, त्यानंतर त्याचं एज असेल आणि त्याचा मूड असेल, न्यूट्रल असेल, पॉझिटिव्ह असेल किंवा आणि अदर कॅरेक्टर या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता. जस्ट मेन कॅरेक्टरला सर्कल करायचं आहे तुम्ही या ठिकाणी. ॲक्शन या ठिकाणी चालू करायची आहे लिहायला. ऑल गोज अराउंड मेन कॅरेक्टरच्या संदर्भात स्टोरी असली पाहिजे. सर्व सेंट्रल कॅरेक्टर जो आहे तो मेन त्याच्या संदर्भात असली पाहिजे. इफ क्राऊड जर असेल तर त्या ठिकाणी क्राऊड मेन्शन करा, लिहा आणि न्यूट्रल लिहा, जेणेकरून त्यांचा मूड जो आहे तो दिसून येईल. डोंट क्रिएट द प्रॉब्लेम क्रिएट करू नका. आणि पिक्चरमध्ये जर मुद्दाम शो केले नसतील प्रॉब्लेम तर त्याला क्रिएट करू नका, जेणेकरून आउट ऑफ द बॉक्स स्टोरी होईल. डोंट पॅनिक, डोंट चेंज द आयडियाज. खूप लिमिटेड टाईम आहे त्यामुळे आयडिया चेंज करू नका. फर्स्ट थॉट केम इन माइंड तो लिहा. व्हेरी लेस टाईममध्ये आपल्याला 8 ते 10 लाईन्स असतील त्या कंप्लीट करायच्या असतात. डोंट इंट्रोडक्शन करू नका मेन कॅरेक्टर्स जास्त. 1 लाईन किंवा 2 लाईन्स इनफ आहेत. कलेक्ट मायनर डिटेल्स जे आहेत ते सराउंडिंगच्या तो कलेक्ट करा. गुड स्टोरी त्यामुळेच तयार होते जो सराउंडिंगवरती लक्ष देतो. पुढचा असेल टॅटच्या संदर्भात किंवा PPDTच्या संदर्भामध्येच. द स्टोरी यू रायटिंग इन सायकोलॉजी ऑर टॅट ऑर PPDT, युअर सबकॉन्शियस माइंड जे आहे, तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते तुमचं डिसिजन घेत असतं त्यावेळी, आणि तुम्ही जे स्टोरी लिहिता ती तुमच्या रिलेटेडच असते. तर त्यावेळी PPDTमध्ये सिच्युएशन बघा, त्यानंतर काय घडत आहे, आउटकम काय होईल, ह्या गोष्टी दिसल्या पाहिजेत. इंट्रोडक्शनसाठी 1 to 2 लाईन द्या, तो पास्ट टेन्समध्ये असला पाहिजे. त्यानंतर ॲक्शन जे आहे ते प्रेझेंटमध्ये असेल आणि कन्क्लुजन जे असेल ते फ्युचरमध्ये या ठिकाणी होईल. 8 ते 10 लाईनी कंपल्सरी आहेत कंप्लीट करण्यासाठी स्टोरी आणि 1 मिनिटामध्ये ते नरेट करण्यासाठी. बेस्ड ऑन द रियालिटी स्टोरी असली पाहिजे. इम्पॉर्टंट कॅरेक्टर या ठिकाणी टाका. डोंट अवॉइड द फिलिंग अवॉइड करू नका. इफ क्लिअरली सीन म्हणजे आर्ग्युमेंट असेल, क्राय असतील, तर ह्या आर्ग्युमेंट हे करू नका. निगेटिव्ह स्टोरी बनवू नका, पॉझिटिव्ह बनवा किंवा त्याला न्यूट्रल करण्याचा प्रयत्न करा.
कंप्लीट स्टोरी जी आहे ती XYZ ABC असं न लिहिता टोटल ॲड्रेस किंवा